आज बरोज चहारशंबा 3 अगस्त 2022 जेडीएस के नेशनल जनरल सेक्रेटरी मोहम्मद जफरुल्लाह खान का जन्मदिन। लेकिन इस मर्तबा माह मुहर्रम और मौजूदा हालात के पेश नजर जन्मदिन की खुशियां न मनाने का फैसला अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। मोहम्मद जफरुल्लाह खान ने किया बड़ा फैसला। साथ ही अपने चाहने वालों, दोस्तों, रिश्तेदारों, जेडीएस के कारकुनों से अपील की है कि वो कहीं भी उनके जन्मदिन की खुशियां न मनाएं। बहुत अच्छे अगर मनाना ही चाहते हैं तो गरीबों, जरूरतमंदों की मदद करते हुए कार्य खैर अंजाम दें, नेक काम अंजाम दें। तो अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। मोहतरम बुजुर्गों, अजीज दोस्तों, भाइयों और मेरे चाहने वाले जो भी हैं, हर किसी से एक खास खुसूसी अपील। आज के हालात इस देश और रियासत को मुद्देनजर रखते हुए और ये बिलखुसूस ये महीना मुझे बिल्कुल खुशी मनाने की इजाज़त नहीं देता है। इसलिए मैं आप लोगों से दरख्वास्त करता हूँ कि इस साल कोई भी मेरे जन्मदिन की खुशी ना मनाए। अगर कोई मनाना ही चाहता है तो मैं उससे रिक्वेस्ट करता हूँ कि बराए मेहरबानी जो फजूल खर्ची आप मेरे जन्मदिन पे खर्चा करना चाहते हो वो अपने आस पड़ोस और ज़रूरतमंदों में खर्च करें, ताकि अल्लाह इसका अजर आपको भी दे और मुझे भी दे। बिलखुसूस इस महीने का एहतराम करें। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। ಸರ್ವರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ನಾನು ಮೊಹಮ್ಮದ್ ಜಫರುಲ್ಲಾ ಖಾನ್। ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮೂರನೇ ತಾರೀಕು 8ನೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನನ್ನ ಹುಟ್ಟುದ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಈ ವರ್ಷ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮತ್ತು ರಾಜ್ಯದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ನನ್ನನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುವಂಥ ಗುರುಗಳೇ ಆಗಿರಲಿ, ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರೇ ಆಗಿರಲಿ, ನನ್ನ ಸಂಬಂಧಿಕರೇ ಆಗಿರಲಿ ಅಥವಾ ನನ್ನ ಅಭಿಮಾನಿಕರೇ ಆಗಿರಲಿ, ಅವರೆಲ್ಲರಲ್ಲೂ ನನ್ನಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಏನೆಂದರೆ, ದಯವಿಟ್ಟು ಏನು ತಾವು ಹಣವನ್ನು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಿರೋ ನನ್ನ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಆಚರಿಸುವುದಕ್ಕೆ ಈ ಹಣ ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುವಂಥವ್ರಲ್ಲ ಅವರಲ್ಲಿ ಹಂಚಿ ಸಂತೋಷವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇದರ ಫಲ ಮತ್ತು ಪುಣ್ಯ ಆ ದೇವರು ತಮಗೂ ಕೊಡ್ತಾನೆ, ನನಗೂ ಕೊಡ್ತಾನೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದ ಈ ವರ್ಷ ನಾನು ಈ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ನನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸಬೇಕು. ಧನ್ಯವಾದಗಳು. जफरुल्लाह खान का ये फैसला दीगर लीडरों को ये पैगाम देता है कि ये वक्त खुशियां मनाने का नहीं है, बल्कि खिदमत के जरिए खुदा को मनाने का है। बेंगलुरु से जनूबी न्यूज की रिपोर्ट। ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲರಿಗೂ.